नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्त अशी गाजराची खीर। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। इथे मी सर्वात आधी 1 वाटी गाजराचा किस घेतलेला आहे। 2 गाजर मी इथे किसून घेतलेले होते। त्यानंतर इथे आता आपल्याला थोडेसे 2 चमचे तांदूळ, 4 ते 5 बदाम, 4 ते 5 काजू छान असे पाण्यामध्ये 2 ते 3 तास किंवा रात्रभर सुद्धा तुम्ही भिजत घालू शकता। त्यानंतर आपल्याला इथे बदामाचे सर्व साल काढून घ्यायचे आहे। साल काढून झाले की आपल्याला हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। यामधले अगदी चमचाभर तांदूळ मी बाजूला काढून ठेवणार आहे। बघू शकता तुम्ही इथे मी छान असं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। त्यानंतर कढईमध्ये अगदी 1 चमचाभर तूप घालून घ्यायचं आहे। त्यामध्ये किसून घेतलेलं गाजर घालून घ्यायचं आहे। गाजर आपल्याला मस्त असं तुपावरती फ्राय करून घ्यायचं 2 मिनिटं। बघू शकता तुम्ही इथे आता आपल्या गाजराचा रंग सुद्धा बदललेला आहे आणि हे मी मीडियम गॅसवर छान असं परतून घेतलेलं आहे गाजर। त्यानंतर इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे। हे दूध यामध्ये आता आपल्याला घालून घ्यायचं आहे। दूध मी आधीच गरम करून घेतलेलं होतं। हे सर्व आता आपल्याला मिक्स करून हलवत मस्त अशी खीर उकळवून घ्यायची आहे। खीर आपल्याला छान अशी घट्ट लवकर होण्यासाठी इथे आपण काजू, बदाम आणि तांदळाचं जे मिक्सरला फिरवून घेतलेलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चमचाभर तांदूळ जे बाजूला काढून ठेवलेले होते ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचे आहे। हे सर्व आता आपल्याला मस्त असं शिजवून घ्यायचं आहे। तांदूळ सुद्धा आपले छान असे शिजले गेले पाहिजे। दुधाबरोबर तांदूळ उकळले की मस्त अशी चव लागते आपल्या खिरीला। बघू शकता तुम्ही 4 ते 5 मिनिटं मी ही खीर फक्त शिजवून घेतलेली आहे की छान अशी आपली खीर घट्ट व्हायला लागलेली आहे। यामध्ये मी आता अगदी थोडंसं केशर घालून घेणार आहे। केशरमुळे मस्त असा रंग येते आपल्या खिरीला। चमचाभर यामध्ये मी वेलची पूड घालून घेणार आहे। वेलची पूड आपल्याला सर्वात शेवटी घालायची आहे। इथे मी आता गॅस मीडियम केलेला आहे। मीडियम गॅस करून आपल्याला वेलची पूड, साखर घालून घ्यायची आहे।
यामध्ये मी पाऊण वाटी साखर घालून घेणार आहे. तुम्ही इथे साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. साखर घालून आपल्याला हे परत 2 ते 3 मिनिटं परत शिजवून घ्यायचं आहे छान. ही खीर थंड झाल्यावर अजून मस्त अशी घट्ट होते. आता जरी थोडी पातळ वाटत असेल तरी इथे मी थोडेसे पिस्ता, काजू, बदामाचे काप घेतलेले आहे. ते यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आता आपली मस्त अशी खीर बनून तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही, दिसायला सुद्धा छान दिसते आणि चवीला सुद्धा तितकीशी खीर छान झालेली होती. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी.